बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचे नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. बघा टॉपिकचं नाव आहे अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे या टॉपिकमध्ये मला 3 टर्म बघायच्या. 3 टर्म कोणकोणते बघायच्या? अल्डिहाइडची टर्म बघायची, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. तिन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून हे काय एक टॉपिक आपल्याला तयार झालेलं आहे. तर याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण कोणतं टॉपिक बघितलं होतं? अल्कोहोल, फिनॉल आणि इतर. आता हे आपला टॉपिक बघायचं आहे अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा याच्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट काय सांगतो बघा. इन द प्रिव्हियस चॅप्टर वी लर्न अबाउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे याच्या अगोदर चॅप्टरला आपण काय पाहिलं? लर्न अबाउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल आपण याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये सुद्धा माहिती बघितली. which contain carbon oxygen single bond. In this chapter we are going to study the organic compound containing carbon oxygen double bond. This is carbon, 2 valency and carbon double bond oxygen called carbonyl group, which is one of the most important functional group in organic chemistry. मग पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगतात त्यांनी की याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड हे की नाही, जसं की आपण बघितलं अल्कोहोलला जर अल्किल ग्रुप असेल त्याला एक OH ग्रुप असतो हे की नाही. फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल. पण त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय बघितलं आपण की कार्बनला कोणता बॉन्ड असतो? दॅट इज सिंगल बॉन्ड असतो. बरोबर आहे. त्यानंतर फिनॉल बघितलं, इथर बघितलं. पूर्ण त्या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं होतं? कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. परंतु आता या आपलं जे नवीन टॉपिक आहे कोणतं? अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड है कि नहीं. इन दिस चैप्टर वी आर गोइंग टू स्टडी द कार्बन ऑर्गेनिक कंपाउंड कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. इट इज ए कार्बन ऑक्सिजन हा झाला कार्बन, त्याला डबल बॉन्ड O. याच्या 2 व्हॅलेन्सी काय दाखवलेले आहे? फ्री दाखवलेले आहे. बरोबर आहे. कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. याला दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा काय म्हणतात? कार्बोनिल ग्रुप. विच इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. हा एक महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे. कशाचा? ऑर्गेनिक केमिस्ट्री. बघा हे खाली एक उदाहरण दिलं तुम्हाला. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे. इकडे सुद्धा हा अल्किल ग्रुप आहे. सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. परंतु ह्या कार्बनचा डबल बॉन्ड कोणता एलिमेंट आहे? ऑक्सिजन आहे. बरोबर आहे. आता या कार्बनला 2 अल्किल ग्रुप आहे आणि एक ऑक्सिजन ग्रुप अटॅच आहे. तर या कार्बनला काय म्हणतो आपण? कार्बोनिल कार्बन हे की नाही. कार्बोनिल कार्बन काय म्हणतो? कारण की 2 अल्किल ग्रुप आहे आणि एक ऑक्सिजन ग्रुप आहे. हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनला काय म्हणतो आपण? कार्बोनिल ऑक्सिजन. कार्बोनिल ऑक्सिजन काय आहे? कारण की डायरेक्टली कशाला अटॅच? हा या कार्बनला अटॅच, म्हणून याला काय म्हणतात? कार्बोनिल ऑक्सिजन. बघा बोथ अल्डिहाइड अँड कीटोन कंटेन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. दोन्ही सुद्धा कार्बन अँड कीटोन काय आहे? कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. हा झाला कार्बन, हा झाला कार्बन. हे 2 व्हॅलेन्सी आणि याला काय सांगितले? डबल हे की नाही. कार्बनच्या 2 व्हॅलेन्सी फ्री आणि डबल बॉन्ड O. ॲज देअर फंक्शनल ग्रुप. हा काय आपला एक फंक्शनल ग्रुप झाला. देअरफॉर दे आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड. याला आणखी आपण काय म्हणतो? दॅट इज ए कार्बोनिल कंपाऊंड. इन अल्डिहाइड अँड कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड ॲट लिस्ट 1 हायड्रोजन ॲटम अपार्ट फ्रॉम अल्किल अरिल ग्रुप. त्या अल्डिहाइड ग्रुपला काय असतं? ॲटलिस्ट एक हायड्रोजन ॲटम अटॅच असतं हे की नाही. इन अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू ॲटलिस्ट 1 हायड्रोजन ॲटम. त्या अल्डिहाइड ग्रुपमध्ये, त्या कार्बोनिल कार्बनमध्ये किमान ॲटलिस्ट एक हायड्रोजन ॲटम असणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. अपार्ट फ्रॉम अल्किल और अरिल ग्रुप. एक तर अरिल किंवा अल्किल ग्रुपला. द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड देअरफॉर इज अ CHO हे की नाही. CHO मध्ये हा का झाला? आपला एक अल्डिहाइड ग्रुप झाला. बरोबर. विच इज कॉल्ड फॉर्म्युल ग्रुप और अल्डिहाइड ग्रुप. त्याला आपण दुसऱ्या भाषेत सुद्धा काय म्हणतो? एक फॉर्म्युल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. बघा ऑन द अदर हँड इन कीटोन कार्बोनिल ग्रुप इज बॉन्डेड टू 2 अल्किल और अरिल ग्रुप आयदर आयडेंटिकल R डबल बॉन्ड R और डिफरंट R. हा झाला डिफरंट, हा झाला आयडेंटिकल. इज कॉल्ड इज कीटोनिक और कार्बोनिल ग्रुप. आता आपण जसं बघितलं कार्बोनिल म्हणजे कार्बोनिलमध्ये जर अल्डिहाइडचं उदाहरण बघितलं तर आपण काय म्हटलं? CHO ग्रुप होता याच्यामध्ये. बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये काय सांगितलेलं कीटोनचं?
कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू काय सांगितलेलं आहे, ऑन द अदर हँड कीटोन कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू 2 अल्किल और 2 अरिल ग्रुप. म्हणजे 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप असतात त्याच्यामध्ये, एक तर आयडेंटिकल असतो किंवा डिफरंट असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज ए कीटोनिक और कार्बोनिल ग्रुप म्हणायचं. दिस फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, आता कार्बोक्सिलिक ऍसिड हे तिसरं यायचं आहे की नाही, कार्बन डबल बॉन्ड OH, कार्बन डबल ऑक्सिजन आणि एक H, एक कार्बन 2 ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन, कॉल्ड कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये काय आहे, एक कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन, बरोबर आहे. ड्यू टू द OH ग्रुप बॉन्डेड टू C डबल बॉन्ड O ग्रुप. हा जो C डबल बॉन्ड O ग्रुपला कोणता ग्रुप अटॅच, हा दॅट इज ए OH ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आर डिस्टिंक्ट फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन. कार्बोक्सिलिक ग्रुप हा काय आहे, डिस्टिंक्ट फ्रॉम अल्डिहाइड आणि कीटोन. हे झालं आपल्याचं जनरल इंट्रोडक्शन. आता पुढे बघायचं आपल्याला याचं क्लासिफिकेशन, याचं वर्गीकरण कसं करायचं नेमकं. तर पहिले आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तिन्हीचं पहिले कॉमन बघायचं, बरोबर. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड आर क्लासिफाइड ॲज पर द नेचर ऑफ कार्बन स्केलेटॉन बॉन्डेड टू कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. हे की नाही, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन दिस कार्बोनिल ग्रुप. याचा 2 व्हॅलन्सी इथं काय दाखवलेलं, फ्री दाखवलेलं, बरोबर आहे. आता समोर बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइड आर क्लासिफाइड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता पहिले क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला, कशाचं बघायचं आहे, अल्डिहाइडचं. अल्डिहाइडचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन आपल्याला करतात, एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर ॲलिफॅटिक म्हटलं आपल्याला सगळ्यात पहिले समजतं की दॅट इज ए ओपन चेन और स्ट्रेट चेन, याला म्हणतो आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि ॲरोमॅटिक म्हटल्यानंतर आपल्याला समजतं लगेच दॅट इज ए क्लोज चेन. बघा ॲलिफॅटिकमध्ये काय आहे, द कंपाऊंड इन विच दॅट इज अ CHO ग्रुप. CHO ग्रुप हा कोणता आहे, दॅट इज अ फॉर्मिल ग्रुप, is directly attached to sp3 hybridized carbon atom, that is a saturated carbon atom, are called aliphatic aldehyde. Aliphatic aldehyde उदाहरण काय सांगितलं त्यांनी, त्याच्यामध्ये कोणता ग्रुप असतो, फॉर्म्युल ग्रुप असतो, बरोबर आहे. हा डायरेक्टली अटॅच कसा असतो, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, पण तो कसा असतो, दॅट इज ए सॅच्युरेटेड कार्बन असतो. सॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, नॉट अ डबल बॉन्ड, है की नाही. डबल बॉन्ड असला तर आपण काय म्हणतो, दॅट इज ए अनसॅच्युरेटेड म्हणतो. आता अनसॅच्युरेटेड मध्ये एक तर डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो, परंतु एव्हरी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सॅच्युरेटेड कार्बन. तर याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, या जो सॅच्युरेटेड कार्बन आहे आपला, हे की नाही, त्याला अटॅच असतो आपला CHO ग्रुप. बघा, द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप फॉर्म्युल ग्रुप इज अ डायरेक्ट टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दॅट इज ए सॅच्युरेटेड कार्बन ॲटम, आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक अल्डिहाइड. तर एक्सेप्शन काय म्हणजे याला सोडून अपवाद, एक्सेप्शन कोणतं सांगितलं नाही, फॉर्मॅल्डिहाइड. तर फॉर्मॅल्डिहाइडमध्ये आपण काय करतो, फक्त हायड्रोजन, त्याला कोणता ग्रुप अटॅच असतो, दॅट इज CHO ग्रुप. एक हायड्रोजन जर CHO ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज ए फॉर्मॅल्डिहाइड म्हणतो, बरोबर आहे. इज ऑल्सो क्लासिफाइड ॲज ॲलिफॅटिक अल्डिहाइड. CHO ग्रुप इज नॉट अटॅच टू एनी कार्बन, हे की नाही. या फॉर्मॅल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप कोणत्याच कार्बनला अटॅच नसतो, म्हणून आहे की नाही, हा झाला आपला फॉर्मॅल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल ॲसिटाल्डिहाइड, CH3 ग्रुपला कोणता ग्रुप अटॅच आहे, CHO ग्रुप, याला म्हणतो आपण दॅट इज ए ॲसिटाल्डिहाइड. आता इथं किती कार्बन आहे, दॅट इज 1 2 आणि हा झाला एक CHO ग्रुप, याला काय म्हणतात, दॅट इज अ प्रोपेनाल्डिहाइड. याला काय म्हणतो आपण, दॅट इज अ प्रोपेनाल्डिहाइड. त्याच्यानंतर बघा, हा खाली R सिंगल बॉन्ड C, H सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बनच्या वरी डबल बॉन्ड O, दॅट इज अ कार्बोनिल ग्रुप, बरोबर आहे. आता हा झाला याचा जनरल फॉर्म्युला झाला. जनरल फॉर्ममध्ये R डबल बॉन्ड H और अल्किल ग्रुप, बरोबर आहे. हा कोणता आहे, अल्किल ग्रुप, ह्या दोन्ही सुद्धा, हा म्हणजे अल्किल ग्रुप. हे झालं आपलं जनरल ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता दुसरं बघ आपल्याला पाहायचं ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं पाहायचं. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय आहे, द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप इज अटॅच्ड डायरेक्टली टू एन ॲरोमॅटिक रिंग. जसं त्याच्यामध्ये आपला CHO ग्रुप कशाला अटॅच होता, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच होता, म्हणजे तो सॅच्युरेटेड कार्बन होता. परंतु याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे,
द कंपाउंड इन विच CHO ग्रुप इज अटॅच डायरेक्टली टू एन ॲरोमॅटिक रिंग आर कॉल्ड ॲरोमॅटिक अल्डिहाइड. याच्यामध्ये तुमचा जो CHO ग्रुप आहे तो डायरेक्टली कशामध्ये अटॅच आहे, दॅट इज ए ॲरोमॅटिक अल्डिहाइडला अटॅच आहे. बरोबर आहे. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे आपण जर पाहिलं सुरुवातीला हे उदाहरण पहा, 1 नंबरचं एक बेन्झिन रिंग आहे. ह्या कार्बनला हा कार्बन पकडला तर गेला सिंगल बॉन्ड आहे, एक हायड्रोजन आहे सिंगल बॉन्ड हायड्रोजन, इथं डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. बरोबर आहे. तर याला म्हणतो आपण दॅट इज ए बेन्झा अल्डिहाइड म्हणतो. एक दुसरं उदाहरण पाहिलं आपण, एक ॲरोमॅटिक रिंग आहे बेन्झिन रिंग, गेला या साईडला पोझिशनला OH ग्रुप आहे, इथं सेम कंडिशनला एक हायड्रोजन आहे, इथं डबल बॉन्ड OA म्हणजे ऑक्सिजन आहे. तर जर OH असेल तर आपण काय म्हणतो, सॅलिसिलिक अल्डिहाइड. काय म्हणतो त्याला, सॅलिसिलिक अल्डिहाइड. तिसरं जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं या ठिकाणी, हा झाला एक NO2 ग्रुप झाला. हा कोणता ग्रुप झाला आपला, NO2 म्हणजे नायट्रो ग्रुप झाला. तर नायट्रो ग्रुपला एक बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला एक हायड्रोजन या साईडला डबल बॉन्ड O ग्रुप आहे. म्हणजे तिने याच्यामध्ये फक्त HO ग्रुप आहे, याच्यामध्ये HO ग्रुप आहे, परंतु या ठिकाणी फक्त सिंगल आहे, या ठिकाणी एक OH जोडलेला आहे. आणि तिसरा स्ट्रक्चर सेम, फक्त एक NO2 ग्रुप जोडलेला आहे. या ठिकाणी एक OH ग्रुप जोडला, या ठिकाणी एक NO2 ग्रुप जोडला. तर याचं नाव काय झालं, सॅलिसिलिक अल्डिहाइड. आणि याचं झालं पॅरानायट्रो बेन्झाल्डिहाइड. काय झालं हे, पॅरानायट्रो. आता ही पोझिशन कोणती आहे बेन्झिनची, दॅट इज अ पॅरा, म्हणून याला काय म्हणतो आपण, दॅट इज अ पॅरानायट्रो बेन्झा अल्डिहाइड. अशा प्रकारे हे झाले आपले ॲरोमॅटिक अल्डिहाइडचे 3 स्ट्रक्चर झाले. बरोबर आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर पुढचं आपल्याला बघायचं क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. बरोबर आहे. तर बघा क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये आपल्याला बघायचं आहे, क्लासिफाइड ऑफ कीटोन. कीटोन आर क्लासिफाइड ॲज, बघा कीटोन आर क्लासिफाइड ॲज ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक कीटोन. कीटोनचे 2 प्रकार, एक क्लासिफाइड आहे, एक कोणतं आहे ॲलिफॅटिक आणि दुसरं ॲरोमॅटिक आहे. तर ॲलिफॅटिक कीटोन पहा, द कंपाउंड इन विच C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप अटॅच टू 2 अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲलिफॅटिक कीटोन. याच्यामध्ये आपला जो कार्बोनिल ग्रुप असतो तो कशाला अटॅच असतो, 2 अल्किल ग्रुपला अटॅच असतो. ह्या झाल्या आपला 2 अल्किल ग्रुप, RR अल्किल ग्रुप आर आयडेंटिकल और डिफरंट. हे कसे दोन्ही आयडेंटिकल आहे. ऑक्सो और कीटोनिक कार्बोनिल ग्रुप, हा ऑक्सिजन एक ऑक्सिजनला आहे, हा कार्बनला डबल बॉन्ड O ऑक्सिजन जोडला, याला काय म्हणतो आपण ऑक्सो और कीटोनिक ग्रुप. मग याच्यामध्ये काय समजायचं की जर आपला अल्किल ग्रुप, आपला जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कशाला अटॅच आहे, 2 अल्किल ग्रुपला, म्हणून याला काय म्हणतात, दॅट इज ए ॲलिफॅटिक कीटोन. दुसरं बघा आता सिंपल और सिमेट्रिकल कीटोन. दुसरं कोणतं आहे, सिंपल आणि सिमेट्रिकल कीटोन. The ketone in which both alkyl group bonded to carbonyl carbon are identical are called as simple ketone or symmetrical ketone. For example, dimethyl ketone acetone किंवा डायथिल कीटोन. आता याच्यामध्ये सिंपल और सिमेट्रिक, सिमेट्री म्हणजे काय, दॅट इज सेम. सिमेट्री म्हणजे सेम आहे की नाही. The ketone in which both the alkyl group is bonded to carbonyl or identical. याच्यामध्ये बोथ अल्किल ग्रुप कशाला अटॅच आहे, बॉन्ड टू कार्बोनिल कार्बन आर आयडेंटिकल आहे की नाही. याचं कार्बोनिल कार्बन कसे आयडेंटिकल आहे, याला म्हणतो आपण दॅट इज अ कॉल्ड एज अ सिंपल कीटोन और अ सिमेट्रिकल कीटोन. याचे एक्झाम्पल सांगितलं त्यांनी, दॅट इज ए डायमेथिल कीटोन. हा झाला तुमचा अल्किल, हा झाला अल्किल, हा झाला अल्किल, हा झाला अल्किल, दोन्ही सेम आहे, C2H5 C2H5. याला म्हणतो आपण डायमेथिल कीटोन, याला म्हणतो डायथिल कीटोन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की तुमचे जे अल्किल ग्रुप आहे ते सेम कार्बनला अटॅच असतात आहे की नाही. द कीटोन इन विच द बोथ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर आयडेंटिकल, आयडेंटिकल कार्बनला ते अटॅच असतात. तिसरं बघा आता मिक्स्ड और सिमेट्रिकल कीटोन. आता मिक्स्ड किंवा सिमेट्रिकल कीटोन मध्ये काय आहे, द कीटोन इन विच 2 अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर डिफरंट. परंतु या ठिकाणी काय सांगितलं, या कार्बोनिल कार्बनला डिफरंट अटॅच असतात, डिफरंट ग्रुप अटॅच असतात, याला म्हणतात मिक्स्ड कीटोन और अनसिमेट्रिकल कीटोन. फॉर एक्झाम्पल इथिल मिथिल कीटोन और इथिनियल प्रोपिल कीटोन. इथं या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 मिथिल ग्रुप होते एका सारख्याच कार्बोनिलला, हा कार्बोनिल ग्रुप आयडेंटिकल, हा कार्बोनिल आयडेंटिकल. परंतु या ठिकाणी तसं नाही आहे. इथं जर इथिल आहे तर इथं मिथिल आहे, इथं जर इथिल आहे तर इथं प्रोपिल आहे. म्हणजे दोन्हीचं काय आहे, या कार्बोनिलला काय आहे, वेगवेगळे ग्रुप अटॅच आहे की नाही. द कीटोन इन विच 2 अल्किल ग्रुप bonded to carbonyl are different are called mixed ketone.
म्हणजे या कार्बनला दोन डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच आहे, याला म्हणतो आपण मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. त्याच्यानंतर पहा शेवटचं आहे आता कीटोनिक अरोमॅटिक कीटोन. द कंपाऊंड इन विच कार्बन डबल बॉन्ड म्हणजे हा झाला कार्बन ग्रुप इज अटॅच टू आयदर 2 अरिल ग्रुप और 1 अरिल अँड 1 अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲज अरोमॅटिक कीटोन. याच्यामध्ये कंपाऊंड मध्ये काय सांगितलं, हा कार्बोनिल ग्रुप कशाला अटॅच असतो, आयदर 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुपला, एक तर 2 अरिल ग्रुपला अटॅच असतो किंवा 2 अल्किल ग्रुपला अटॅच असतो किंवा 1 अरिल किंवा 1 अल्किल ग्रुपला अटॅच असतो, त्याला म्हणतो आपण दॅट इज ए ॲरोमॅटिक कीटोन. आता इथे बघितलं आपण डायफिनिल कीटोन, हे की नाही, हा जो कीटोन हे 2 फिनिल आहे. डायफिनिल कीटोन याला काय म्हणतो आपण बेन्झोफिनोन, याला काय बेन्झोफिनोन. त्यानंतर आहे मिथिल फिनिल कीटोन, हा झाला मिथिल, हा झाला फिनिल. मिथिल फिनिल कीटोन, मिथिल फिनिल कीटोन किंवा याला सुद्धा दुसऱ्या भाषेत काय म्हणतात याला ॲसिटोफिनोन. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आज इंट्रोडक्शन पाहिलं अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं, आणि त्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं अल्डिहाइड आणि कीटोनचं. याच्यानंतरच्या लेक्चरला बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं उदाहरण बघू. ओके.